नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो। आपण सगळे म्हणतो ना, मी मन मोकळं केलं, पण समोरच्याने त्याचा गैरफायदा घेतला। कधी विचार केलाय का की दोष नेहमी समोरच्याचा नसतो, कधी कधी आपणच काही गोष्टी चुकीच्या लोकांना सांगतो। मित्रांनो, प्रत्येक हसणारा माणूस आपला नसतो, प्रत्येक गोड बोलणारा मनातून चांगला असेल असं नाही, आणि प्रत्येक तुमचे ऐकून घेणारा तुमचं भलंच करेल याचीही खात्री नसते। आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यावर जडणाऱ्या लोकांना तुम्ही चुकूनही सांगू नये। नंबर 1, तुमची कमजोरी। मित्रांनो, तुमची कमजोरी म्हणजे समोरच्याच्या हातात दिलेलं शस्त्र आहे। तुम्हाला काय दुखावतं, तुम्हाला कुठे भीती वाटते, तुमचं मन कुठल्या गोष्टींना लवकर तुटतं, हे सगळं प्रत्येकाला सांगायची गरज नसते। कारण आज जो माणूस म्हणतो की मी आहे ना तुझ्यासोबत, तोच उद्या तुमच्यावर जडला तर सगळ्यात आधी त्या कमजोरीवर वार करतो। लक्षात ठेवा, तुमची कमजोरी ही फक्त तुमच्या देवाजवळ आणि स्वतःजवळ सुरक्षित असते। नंबर 2, तुमचे प्लॅन आणि स्वप्न। तुमचे स्वप्न सगळ्यांना सांगू नका। आज तुम्ही एखादी मोठी गोष्ट ठरवत असाल, नवीन काम सुरू करणार असाल, किती स्वतःला बदलायचा निर्णय घेतला असाल, तर आधी ते करून दाखवा, मग सांगा। कारण जडणारे लोक तुम्हाला थांबवायला कारण शोधतात। हे तुझ्याने नाही होणार यात काही अर्थ नाही, लोक काय म्हणतील असं म्हणत ते तुमच्या मनात शंका पेरतात। स्वप्न सांभाळायची असतात, घोषणा करायची नसतात। नंबर 3, तुमचं वैयक्तिक दुःख। मित्रांनो, सगळ्यांशी दुःख वाटून घ्यायचं नसतं। काही लोक तुमचं दुःख ऐकतात, पण मदत करण्यासाठी नाही तर चर्चा करण्यासाठी। आज जे तुमचं रडणं ऐकतात तेच उद्या तिला तर कायमचा त्रास असतं असं सांगताना दिसतात। म्हणून लक्षात ठेवा, दुःख सगळ्यांना दाखवायचं नसतं, ते समजून घेणाऱ्याला सांगायचं असतं। नंबर 4, तुमची आर्थिक माहिती। तुम्ही किती कमावता, किती शेविंग आहे, कर्ज किती आहे, ही माहिती प्रत्येकासाठी नाही। कारण जडणारे लोक एकतर तुमच्यावर मत्सर करतात किंवा तुमच्याकडून फायदा घेण्याचा विचार करतात। आज फक्त मदत कर म्हणणारा उद्या सवय लावतो आणि परत मिळालं नाही तर तुम्हाला दोष देतो। पैशाबाबत शांत राहणं हेच शहाणपण आहे। नंबर 5, तुमचं कौटुंबिक भांडण। घरातले वाद, नवरा बायकोचे मतभेद, सासर माहेरचा प्रश्न हे बाहेर सांगितले की ते प्रश्न सुटत नाही तर वाढतात। कारण बाहेरचा माणूस संपूर्ण सत्य कधीच ऐकत नाही, तो फक्त तुमच्या शब्दांवरून मत बनवतो। आणि उद्या तुम्ही सगळं विसरून एकत्र आलात तरी लोकांच्या मनात विष राहिलेच असतं। घरचे प्रश्न घरातच सोडवले बरे। नंबर 6, तुम्हाला कोण आवडत नाही, कोण आवडतं। तुम्हाला कोण आवडत नाही हे चुकीच्या लोकांना कळलं की तेच माणूस ते तुमच्या समोर जास्त आणतात, कधी कधी जाणीवपूर्ण तर कधी मुद्दाम त्रास देण्यासाठी। म्हणून तुमच्या आवडीनिवडी खूपच मोजक्या लोकांपुरते ठेवा। नंबर 7, तुम्ही किती सहन करता। तुमची सहनशक्ती तुमचा स्वभाव आहे, पण ती कमजोरी समजली गेली तर लोक तुमच्यावर जळतात। ही काही बोलत नाही, हा सहन करतो असं वाटायला लागलं की लोक मर्यादा ओलांडायला लागतात। म्हणून कधी कधी शांत राहण्यापेक्षा थोडं बोलणं गरजेचं असतं। मित्रांनो, सगळ्यांशी मोकळं राहणं हे चांगलं असतं, पण सगळ्यांवर विश्वास ठेवणं हे धोकादायक असतं। तुमचं आयुष्य, तुमचा संघर्ष, तुमचं मन हे सगळं अमूल्य आहे। जे लोक खरंच तुमचे आहेत ते कमी असतील, पण ते पुरेसे असतील। बाकी सगळ्यांसाठी थोडी शांतता, थोडं अंतर आणि थोडी गोपनीयता खूप उपयोगाची ठरते। जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा आणि अशा प्रत्येक मनापर्यंत पोहोचवा जो आज कुणावर तरी जास्त विश्वास ठेवून स्वतःला दुखावत आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू एका नव्या विचारासोबत। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा।